स्वातंत्र्य दिनानिमित्त आष्टी तालुक्यातील चिंचाळा राघापूर गावच्या ध्वजारोहणाचं निमंत्रण स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मुलीला देण्यात आलं होतं। ही चिंचाळा ग्रामस्थांसाठी अभिमानाची गोष्ट होती। वैभवी संतोष देशमुख हिनं ध्वजारोहणासाठी उपस्थित राहून चिंचाळा गावच्या अभिमानात भर टाकली। खरंच संघर्ष आणि त्यातून मिळालेलं यश हे खूप मोठं असतं। तेच यश जेव्हा आपल्या गावी येतं तेव्हा आनंद गगनात मावत नाही। असंच काहीसं चित्र चिंचाळा गावामध्ये पाहायला मिळालं। वैभवी देशमुखला ध्वजारोहणाचा मान देऊन सरपंच पंडित पोकळे यांनी केलेलं काम हे गावासाठी अभिमानाचं आहेच, पण महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांसाठी देखील अभिमानाचं ठरलं आहे। सरपंच पंडित पोकळे यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। आष्टी तालुक्यातील चिंचाळा राघापूर गावच्या ध्वजारोहणासाठी 13 तारखेला गावातील ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब सत्यबापू पोकळे आणि सिद्धार्थ बाबा पोकळे यांच्या हस्ते, तसेच 14 तारखेला ग्रामसेवक निशा जगताप आणि ग्रामपंचायतचे इतर सहकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। तर 15 ऑगस्ट रोजी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या मुलीला निमंत्रित करण्यात आले होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण वैभवी देशमुख यांच्या हस्ते करून गावातील गुणवंतांचा देखील गुणगौरव कार्यक्रम वैभवी देशमुख व धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे वैभवी देशमुखनं NEET परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दलही तिचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर राजू सुखदेव पोकळे फौजी, राजू वसंत पोकळे फौजी, वैभव बबन पोकळे तसेच डॉक्टर शुभांगी सोमीनाथ पोकळे तसेच पडद्यामागचे हिरो म्हणून ग्रामपंचायतचे कर्मचारी कायम उत्कृष्ट काम करणारे लक्ष्मण पोकळे, अविनाश पोकळे आणि संतोष पोकळे यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला। यावेळी गावचे सरपंच पंडित पोकळे, पोलीस पाटील गणपत पोकळे, उपसरपंच ज्ञानेश्वर पोकळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पोकळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पोकळे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब तांबे, ग्रामपंचायत सदस्य बेबीताई पोकळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब पोकळे, सेवा सोचे व्हाईस चेअरमन कृष्णा तांबे, माजी सरपंच दिगंबर पोकळे, राधा किसन पोकळे, जालिंदर पोकळे, डॉक्टर अशोक पोकळे, डॉक्टर सोमनाथ पोकळे, सुखदेव तात्या, राजू पोकळे, अशोक पोकळे, डॉक्टर साळुंके, गणेश पोकळे, सागर पोकळे, शिक्षक शिक्षिका, कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे चिंचाळा राघापूर या गावासह परिसरातील नागरिकांचे सरपंच पंडित पोकळे यांनी आभार व्यक्त केले। तसेच देशमुख कुटुंबियांच्या चालत्या न्याय हक्काच्या लढ्याला चिंचाळा गावचे शेवटपर्यंत सहकार्य आणि साथ असेल असाही शब्द सरपंच पंडित पोकळे यांनी यावेळी दिला। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, आष्टी, बीड। तसंच मला देखील वाटतं की आपला अनुभव तर आपल्यासोबत खूप येतात आणि प्रत्येकाचं ते म्हणतात तसं पुढच्या ठेस मागचा शाणा तसं एक साथ राष्ट्रीय ध्वज के साथ उसका तीर रत्नांचा आभाळ याद दिसला। नतमस्तक मीच्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मीच्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा अभिमानाचा दिवस आहे। या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या वर्षाच्या गुलामीतून मुक्त झाला। आपल्या भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, राजगुरू भगतसिंग अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। अशा स्वातंत्र्यवीरांना माझा मानाचा मुजरा। जय हिंद, जय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।